नक्कीच आपण आता पाहू शकतो NIA मुख्यालयाच्या समोर सर्व सुरक्षा दलांचे जवान आलेले आहेत। आपण पाहतोय की या सर्व सुरक्षा दलाच्या जवानांच्या मार्फत NIAच्या मुख्यालयासमोर आता जो रस्ता आहे तो पूर्णपणे कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे। इथे आता सेन्सिटिव्ह मुवमेंट होणार आहेत, तहवूर राणाला आणलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने दिल्ली पोलीस आणि त्यांच्यासोबत सशस्त्र दलाचे जवान हे सध्या या संपूर्ण समोरच्या रस्त्यावर आलेले आहेत। इथे अधिकारी त्यांना ब्रीफिंग करतायत। आपण पाहू शकतो की अधिकारी ब्रीफिंग करतायत। आता ज्यावेळी तहवूर राणाला आणलं जाईल त्यावेळी इकडची सगळी व्यवस्था कशी असणार आहे, त्यासोबतच इथे कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे। या रस्त्यावरती सर्वसामान्यांसाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला असला तरी सुद्धा याबाबतची एकूण काळजी कशी घ्यायची आहे, इथलं पोझिशनिंग सर्व सुरक्षा दलाच्या जवानांचं कसं असणार आहे त्याविषयीचं ब्रीफिंग सुरक्षा दलाचे अधिकारी हे या सगळ्या जवानांना करतायत। आपण पाहू शकतो केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान हे सध्या या NIA हेडक्वार्टरच्या समोरच्या रस्त्यावर आहेत आणि त्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी सध्या मार्गदर्शन करतायत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण रस्ता तहवूर राणा इथे आणला जाणार आहे आणि त्या अनुषंगाने हा संपूर्ण रस्ता निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। इथे कोणत्याही सर्वसामान्य वाहनाला सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिलेला नाहीये। इथलं मेट्रो स्टेशनचा गेट देखील बंद करण्यात आलेला आहे। इतर 2 मेट्रो स्टेशनच्या गेट मार्फतच तुम्ही जा असं म्हटलं गेलेलं आहे। आणि जर आता आपण पाहिलं तर हे अधिकारी आता ब्रीफिंग करतायत या सगळ्या जवानांना की त्यांनी कशा प्रकारे कोणती पोझिशन घ्यायची, कोणत्या ठिकाणी कुठला जवान थांबणार, कोणते अधिकारी कोणत्या ठिकाणी असणार आहेत। आणि आपण जसं पाहिलं की तहवूर राणाला आणण्यासाठी ज्या प्रकारे मल्टी एजन्सी टीम आल्या त्याच पद्धतीने तहवूर राणा येत असताना सुद्धा इथे BSFचे जवान आहेत, इथे CISFचे जवान आहेत आणि या सगळ्यांनी NIA हेडक्वार्टर समोरचा हा संपूर्ण रस्ता आपल्या ताब्यात घेतलेला आहे। या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, अगदी ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो, हिंदीमध्ये जी एक म्हण आहे त्यानुसार परिंदा भी पर नहीं मार सकता अशी स्थिती या संपूर्ण NIA हेडक्वार्टरच्या परिसराची आता आहे आणि या सगळ्यावर संपूर्ण नियंत्रण हे दिल्ली पोलिसांचं, दिल्लीच्या सुरक्षा जवानांचं आहे। आणि हे सगळेजण आता आपण पाहिलं तर इथे या स्कॉटिंगच्या दृष्टीने या NIAच्या मुख्यालयासमोरचा रस्ता आणि त्या रस्त्याची सुरक्षा कशा प्रकारे राहील याची व्यवस्था करतायत। अगदी थोड्या वेळात मुंबई हल्ल्यातील आरोपी, भारताला हवा असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी, आंतरराष्ट्रीय पातळीवरचा, इतक्या वर्षानंतर त्याला भारतीय तपास यंत्रणांना त्याचा ताबा मिळणार आहे। आणि विशेष म्हणजे पाकिस्तानी कनेक्शन या संपूर्ण दहशतवादी हल्ल्यातील शोधून काढण्यामध्ये, त्याविषयीचे पुरावे गोळा करण्यामध्ये या दहशतवाद्याची जी चौकशी होईल त्याची भूमिका महत्त्वाची असणार आहे। आपण पाहू शकतो आता NIA कार्यालयातून गाडी बाहेर पडते। आता NIA कार्यालयातून या गाड्या या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण घेण्यासाठी म्हणून बाहेर गेलेल्या आहेत। दिल्ली पोलीस आहेत, त्यांच्यासोबत सशस्त्र दलाचे जवान आहेत, पण त्यासोबतच NIAचे स्वतः अधिकारी सुद्धा प्रत्यक्ष परिस्थिती पाहत आहेत। कारण अतिशय संवेदनशील आणि एक मोस्ट वॉन्टेड आणि अति महत्त्वाचा असा हा दहशतवादी भारताच्या